उन्हाळ्यातनं प्रत्येकच मुली आपल्या माहेरी जात असतात. त्याच्यातच माझ्या आईचा फोन येत होता की तू कधी राहायला येते, कधी राहायला येते. फायनली मी निघालेली आहे. अहोनी आम्हाला बस स्टँडवर सोडून दिलं. मुलं आणि आम्ही तिघंच जण छिंदवाडा टू नागपूर प्रवास केलेला आहे. तसं तर माझं माहेर उमरेडचं आहे, पण मधात नागपूर येते. तर नागपूरला माझा भाऊ पण राहतो आणि माझी बहीण पण राहते. तर उमरेडच्या अगोदर नागपूर येते आणि बहिणीचं घर ओलांडून जाता येत नाही. पहिले तिने मला बोलवलं होतं, पहिले तिच्याचकडे मी जाणार आहे. तर पहिले 3 तासाचा आमचा हा प्रवास असतो आणि प्रवास खरंच खूप छान सुखकर झाला होता. लवकरच पावसाळा लागलेला आहे. आता एंडिंगच आहे, तर मस्त असा पाऊस आणि हवा वारा वगैरे इतकं छान वाटत होतं ना. नागपूरला आल्यानंतर भाऊजी घ्यायला आले. तर आपल्या मम्मीची बहीण म्हणजे आपलीसुद्धा एक आईच असते आणि ती आईसारखंच सांभाळ करते. तर माझ्या मुलाला छान असं तिने खाऊ घातलं. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला, जेवण वगैरे सगळं झालं आणि माझा भाऊ जवळच राहतो. तो सुद्धा लगेच भेटायला आला आणि येता येता छान सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आला आपल्या भाच्यांसाठी. तर ताईकडे आल्यानंतर तो जवळच राहतो, त्याच्याकडे जाईल. तर आता रोजचे तुम्हाला एक एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल. त्याच्यानंतर उमरेडला माझ्या माहेरीसुद्धा जायचं आहे, जिथं माझं जन्मस्थान आहे. चला मग.